आज आम्ही आमच्या रिक्षा संघटनेच्या वतीने आज कलेक्टर साहेबांच्या इथं जी रिक्षामध्ये जे गॅस भरला जातो त्याची जी दरवाढ आहे, मनमानी दरवाढ आहे, त्याच्या विरोधात आम्ही इथं निवेदन देण्यासाठी सर्व रिक्षा चालक असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, सर्वजण इथं त्यांना निवेदन दिलं। कलेक्टर साहेबांच्या वतीने हिंगे साहेबांना आपण निवेदन दिलं आणि जी लूट पंपावर चालू आहे ते आम्ही त्यांना पुराव्यानिशी दाखवली की दर तासाला ते 5 रुपये 10 रुपये अशी वाढ घेतात आणि गॅस जेव्हा टाकी येते, आमचं म्हणणं आहे टाकी आल्यावर 2 दिवस तो गॅस चालतो, ते एका दराने घेतलेला असतो, तो खाली होतो। मग तुम्ही तो गॅस घेतल्यानंतर दरवाढ करायचा तुम्हाला काय अधिकार आहे? आणि आमचं म्हणणं आहे जी दरवाढ केली ती शासन नियंत्रित असावी। आता इथं असं दाखवलं की जे बडे मॅडम आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी, त्यांचं म्हणणं आहे की आपलं प्रशासनाचं त्यांच्यावर नियंत्रण नाही, ते दरवाढ ते कंपन्या ठरवतात। तर ही लूटच आहे ना। की आमचं म्हणणं आहे जिल्हाधिकारी साहेब इथं कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचे बॉस आहेत, त्यांचं नियंत्रण राहिलं पाहिजे। आज जसं आपण बाकीच्या गॅसच्या घरगुती गॅसच्या टाक्या असतील, प्रायव्हेट आपल्या कमर्शियल गॅसच्या त्याच्यावर जशी आपण आज हॉटेलमध्ये जाऊन इकडे कारवाई करतो, त्याप्रमाणे याच्यावर सुद्धा कारवाई, कारण मोठ्या संख्येने रिक्षा चालक आहे। आज गोरगरीब त्यांचे उदरनिर्वाह सगळा रिक्षा चालवण्यावर आहे आणि जर अशी 42 रुपये 50 पैसे आता काही महिन्यापूर्वी रेट होता, आज तो जवळजवळ 100 रुपये, आज तर काही जण म्हणतात 120 रुपये झाला। तर हे म्हणजे इतका अन्याय रिक्षावाल्यांवर आहे तर आज त्यांचे उदरनिर्वाह म्हणजे घर चालवणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही तातडीने सर्व आज प्राथमिक स्वरूपात आम्ही एवढे लोक आलेलो आहे। जर याच्यात आता मॅडम ज्या बडे मॅडम आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी, त्यांनी सांगितले की 2 दिवसांनी आपण जे सेल्समॅन मॅनेजर जे पंप गॅस देतात त्यांची आणि तुमची कंबाईन मीटिंग टाकू, त्याच्यात आम्ही काही पुरावे पण त्यांना दिलेले आहेत कशी लूट होती। तर आणि त्याच्यावर आमचं म्हणणं आहे की शासनाचं नियंत्रण असावं आणि शासनाने पण दरवाढ केली त्याचा पण आम्ही निषेध करतो, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात दरवाढ आणि आम्हाला पॅसेंजर कुणी लगेच म्हटलं की लगेच 1 रुपयाचे आम्हाला 2 रुपये भाडं द्या, तर कुणी देत नाही आणि मग परत रिक्षावाल्यांना नावं ठेवतात। तर आपणच जर हे प्रशासनाने त्याच्यावर नियंत्रण आणलं, व्यवस्थितपणे गॅस या रिक्षा चालकांना उपलब्ध करून दिला तर निश्चितच गैरसोय, नागरिकांची गैरसोय होणार नाही, कोणाचीच गैरसोय होणार नाही, एवढंच माझं। आणि जर हे 2-3 दिवसात जर याच्यावर निर्णय नाही झाला तर पूर्ण नगर शहरामध्ये जेवढे रिक्षावाले आहेत सगळे आम्ही इथून भव्य म्हणजे एकदम उग्र प्रकारचं आम्ही आंदोलन करू, कारण आज आमच्या पोटावर पाय पाडण्याचा प्रकार झालेला आहे आणि लूट चाललेली, ही लूट कुठेतरी आमची थांबवा, या भावना आपण शासनापर्यंत पोहोचवूया, एवढंच मी सांगतो।